तर आज आहे शुक्रवार 19 तारीख आणि माझ्या मुलाच्या लग्नाच्या सवाष्णी घालायच्या होत्या. त्यामुळं आम्ही पहाटे 3:30 वाजता उठलो होतो. माझ्या जावा पण आल्या होत्या. सगळे आम्ही 3:30 वाजता उठलो आणि त्या पुरण पहिल्यांदा घातलं आणि मी बसले देवीचा अभिषेक करायला. देवीचा अभिषेक केला आणि आम्ही पुरणपोळ्या करायला सुरुवात केली. अभिषेक झाला आणि मला मंदिरामध्ये जायचं होतं. माझ्या मैत्रिणी पण स्वयंपाक करायला आल्या होत्या आणि त्या म्हणल्या आता तुम्ही निवांत व्हा आणि तुम्ही मंदिरामध्ये ओटी भरून या. तर मी आणि मिस्टरांना घेऊन गेले मंदिरामध्ये. तर सवाष्णी होत्या म्हणून आई पण आली होती आणि सकाळी लवकर उठली होती आणि आईची पण कामं चालली होती. थंडी खूप होती तरी पण आम्ही सगळी उठलो होतो आणि आमची कामं सुरू होती. सविता कुणाचं लग्न आहे? आई कुणाचं लग्न आहे? इकडे इकडे कुणाचं लग्न आहे? तिथं खाली नाही थांब गेलीच नाही मी गाडी तिकडे. हो लग्न आहे माझ्या मुलाचं लग्न आहे. हो. कुठे चालला? मी सवाष्णीच्या ओट्या घेऊन चालले. माझ्या मुलाचं लग्न आहे आणि सवाष्णी येतात. सगळी बघा हसा जरा. एवढ्या गडबडीत पण तिथं पण काढले गडबडीतून त्यांनी त्यांच्या मंगळवारी झाल्यात. किती गडबड झाली तरी फोटो करायचं चुकायचं नाही. किती वेळ म्हटलं जाऊ दे साखरपुड्याचं जेवणात उरकले पण आम्हाला मंदिरात नाही यायला त्यांनी व्हिडिओ चले का आंटी? त्यांनी व्हिडिओ लेके आ रहे हो क्या? वेगवेगळे डिझाईन असा खलबत्ता नाही ग्लास डबा नाही ना मध्ये कोणाची पडताय व्हिडिओ करतात
ताई लेकाच्या लग्नाची हसा हसा जरा पोळ्या खात्यात आणि खब्या काय यामध्ये दगड शिरकायला 15 ठोके टाकले असं त्याला दोन तुकडे झाले उन्हात ठेवा आणि मग शास्त्राला झालेत ना 4 हाकोने फोडून आलेत सवासणी एक एक आणि गाण्याच्या वेळेस लागेल आपल्याला व्हिडिओ काय हात सापडेल अजून थोडे 120 आले नाही या की खाली पण मला पुढून नाही तर दगड काकी एक दोन जण हाकून फोडा म्हणतात आपल्या दिवईनीले आल्या बसते म्हणलं आपलं अगोदर त्यांचं काम होतंय जायचंय आमच्या दुकानात कोण नाही हळकुंड कुणाच्या लग्नाची पडते एकाच्या लग्नाची बस काही आता गाण्याला नाही गाण्याला बोलवणार पण नाही डायरेक्ट छाप ठेवायचं सुंदर आहे गोल गोल मोबाईल वर येणार सगळ्या छापन बिपन निघाले मोबाईल बसलेल्या का आता काय करायचं झालं ना गाण्याला बोलवते गाण्याला या आता अशा पद्धतीनं मैत्रिणी आणि जावेनं जाव म्हणजे बहीणच आहे माझी आणि सगळ्यांनी हे कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सगळ्यांनी पार पडल्यानंतर सगळ्यांचं जेवण झालं सवाष्णी जेवण करून गेल्यानंतर आता आमची घरातल्या लोकांची जेवणाची तयारी करायची आहे त्यामुळे मी आवरून वरून आता म्हणलं की आपण जेवायला जावं म्हणून मी आता जेवायला गेलो आता इकडे बघ की कॅमेरामॅन आहे ना कॅमेरामॅन दुसऱ्याचे फोटो काढतोय लाजतोय ती पहिली सवाशी तो म्हणला मी फोडतो हळकुंड जेवला पहिली सवाशी ते म्हणला मी हळकुंड फोडतो जेवला अगं जेवला म्हणला मी हळकुंड फोडतो होय हो तू पैसे का